आज मी तुम्हाला अगदी घरगुती साहित्यामध्ये मशरूम मसाला कसा तयार करायचा ते तर सांगणारच. त्याचबरोबर मशरूमची भाजी करण्यापूर्वी मशरूमला कशाप्रकारे स्वच्छ करायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग अगदी झटपट असा आपण मशरूम मसाला इथे बघणार आहोत. मशरूम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ओएस्टर मशरूम, बटन मशरूम. तर इथे मी ओएस्टर मशरूम इथे वापरत आहे. ओएस्टर मशरूममध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतं, मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि याची भाजी खायला अगदी अप्रतिम चवीची लागते आणि हे मशरूम अगदी शरीरासाठी फायदेशीर असं असतं. तर चला आपण ही भाजी बघतच आहोत, पण ती भाजी करण्यापूर्वी हे मशरूम आपल्याला कशाप्रकारे स्वच्छ करायचे, त्याचं निर्जंतुकीकरण कसं करून घ्यायचं तर ते बघायचं आहे. या मशरूममध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि याला वॉश कसं करणार तर ते आपण इथं बघत आहोत. बरं, आता ही मशरूमला आपल्याला ह्या अशा प्रकारे पाकळ्या असतात. ते एकदा बंच फॉर्ममध्ये तयार असतं किंवा त्याला असं गुच्छामध्ये ते येतं. त्यानंतर अगदी आपण ह्या पाकळ्या अशा प्रकारे त्याला तोडून घेणार, त्याच्या पाकळ्या अगदी वेगवेगळ्या करणार. त्यानंतर ह्या पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण त्याला अशा प्रकारे तो कट करून घ्यायचं, तोडून घ्यायचं. अगदी हाताने त्याला इझिली तोडलं जातं. इतके सॉफ्ट हे मशरूम असतात. त्याचबरोबर मशरूमचे देठ त्याला जर पाण्याचं प्रमाण कमी जर पडलं तर त्याचे देठ हे कडक असतात. तर भाजीमध्ये ते देठ खाल्लं जात नाही आणि अशा वेळी त्याचे देठनं तुम्ही मग तोडून टाकायचे. एकदा बॉईल करून घेतलं किंवा गरम पाण्यातून मशरूम काढले ना की देठ हे तुटायला कडक जातात किंवा तुटायला सोपे जात नाही. त्यामुळे सुरुवातीला जर त्याचे देठ हे कडक असतील तर सुरुवातीलाच कट करून घ्यायचे. बरं, आता ह्या अशा पाकळ्या करून घेतल्या ना की त्याच्या अजून अशा छोट्या छोट्या पाकळ्या करून घ्यायच्या. म्हणजे भाजीमध्ये अगदी ते छोट्या छोट्या अशा आपल्याला खाल्ल्यासुद्धा जातात. आणि त्याचबरोबर आपण आता हे मशरूम छान स्वच्छ करून घेणार. एकदा का हे पाकळ्या करून घेतला की त्यानंतर काय करायचं, एका भांड्यामध्ये आपण इथं उकळतं पाणी घेत आहोत. अगदी उकळलेलं पाणी घ्यायचं, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि फक्त 1 मिनिट आपल्याला ह्या पाण्यामध्ये हे मशरूम बुडवून ठेवायचे. गॅस अगदी बंद करायचा, गॅस चालू ठेवण्याची अजिबात गरज नाही. एकच मिनिट आपण हे मशरूम ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवले ना की मशरूम अगदी स्वच्छ असे होतात. सुरुवातीचं पाणी पाहता आता पाण्याचा तुम्ही रंग बघा. तुम्हाला अगदी क्लिअर असं पाणी दिसणार नाही. अगदी पिवळसर, हलका पिवळसर असा रंग ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. म्हणजे मशरूमवरील जेवढी पण घाण आहे ती या पाण्यामध्ये उतरून जाते आणि आता हे मशरूम खाण्यासाठी अगदी योग्य असे आहेत. यानंतर हे पाणी ह्या मशरूममधून काढून टाकायचं आणि हे मशरूम एका गाळणीमध्ये काढून घ्यायचे. आता ह्या मशरूममध्ये जर अजून पाणी असेल तर ते पाणीसुद्धा तुम्ही हाताने दाबून घ्या आणि खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी असेल तर ते काढून टाकायचं. तर बघा अशा प्रकारे आपले मशरूम इथे तयार झाले. तर ओएस्टर मशरूम बनवत असताना वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात, पण मी तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीने जी भाजी तर सांगत आहे. तर त्यासाठी इथे कढईमध्ये तेल घ्यायचं. त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालत आहोत. तर त्यामध्ये मी तेजपत्ता, कलमीचे तुकडे, लवंग आणि भेंड विलायची म्हणजे मसाला विलायची असते तर ती घालत आहे. त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. हे सर्व छान असं तळलं गेलं किंवा फुललं ना की त्यामध्ये 1 ते 2 मोठ्या साईजचे कांदे छान बारीक कट करून यामध्ये घालायचे. आता हा कांदा छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. बरं, आता हा कांदा ना पटकन असं तळण्यासाठी ना यावरती थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे ना हा कांदा असा पटकन असं तळला जातो. छान खरपूस होईपर्यंत तळायचा म्हणजे यामध्ये अजिबात कच्चापणा राहत नाही आणि कांदा व्यवस्थित असं तळल्यासुद्धा जातो. कांदा इथं बऱ्यापैकी तळत आला आहे आणि याचा रंगसुद्धा बदलला गेलेला आहे. आता यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे ना ती एक चमचा यामध्ये घालायची आणि हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं. लसूण अद्रकची पेस्ट खरपूस अशी तळली गेली की यामध्ये एक मोठा साईजचा टोमॅटो छान बारीक कट करून असा घालायचा. हवा तर तुम्ही हा मिक्सरमधून बारीक करून घातला तरीही चालेल. आता हे छान असं एकत्रित करायचं. त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि त्यावरती एक मस्त अशी वाफ काढायची. म्हणजे हा टोमॅटो छान असा गाळ होतो आणि शिजला जातो. म्हणजे आपल्याला मसाला करत असताना छान बऱ्यापैकी याची एक पेस्टसुद्धा तयार होते. आता बऱ्यापैकी हा टोमॅटो छान असा स्मूथ झाला आहे, अगदी गाळ असा झाला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले आहेत ना तर ते घालून घेऊयात. तर अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये आपण हे मशरूम मसाले तयार करत आहोत आणि यासाठी मी तर फक्त 1 चमचा येस्वर मसाला घालते आहे. येस्वर मसाल्यामध्ये भरपूर मसाल्यांचं प्रमाण असतं. त्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी अगदी डाळीसुद्धा घातलेली असतात. त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा आपण हळद पावडर घालणार. चवीनुसार लाल तिखट घाला किंवा छान असं तिखटसुद्धा घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा घरगुती काळा मसाला असतो तर तो यामध्ये घालायचा. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण छान सर्व असं एकत्रित करून घ्यायचं. अगदी ह्या तेलामध्ये हे सर्व परतून घ्यायचं. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी
घालायचं, म्हणजे हा मसाला छान असा शिजला जातो आणि जळत नाही आणि याला एक छान अशी तरीसुद्धा सुटते. यामध्ये येसर मसाला घातले असल्यामुळे या मसाल्याला एक दाटपणा येतो आणि हा दाटपणा आपण छान असा शिजवून घेतोय, जेणेकरून याला छान अशी तरी येईल, मशरूमला छान असा मसालासुद्धा लागला जाईल. बघा, अगदी झटपट असा आपला इथं मसाला तयार झाला आहे. अगदी दिसायला अगदी छान असा दिसतोय आणि चवीला म्हटल्यानंतर अगदी मस्त असा लागतो. तर बघा, छान साधा सोपा असा मसाला तयार करून घेतला आहे. आता आपण यामध्ये तयार करून घेतलेले जे मशरूम आहेत ते यामध्ये घालायचे. आता मशरूम आपण छान पाण्यामधून काढून घेतल्यानंतर त्यामध्ये असलेले एक्स्ट्रा जे पाणी आहे ते हाताने छान असं दाबून काढायचं आणि हे मशरूम यामध्ये घातले की सर्व मसाला आणि हे सर्व जिन्नस छान असं खालीवर करून घ्यायचं, एकत्रित करून घ्यायचं. आता यामध्ये मीठ घालण्याची अजिबात गरज नाही, कारण आपण मशरूम धुत असतानाच किंवा ते गरम पाण्यातून काढून घेत असताना त्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं आणि हे मीठ या मशरूममध्ये छान असं ॲब्सॉर्ब झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये अजून वरतून एक्स्ट्रा मीठ घालण्याची गरज नाही. त्याचबरोबर ही फोडणी तळत असतानाच आपण कांद्याच्या चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अजून याला मिठाची गरज पडत नाही. एवढ्याच मिठामध्ये ही मशरूमची भाजी किंवा मशरूम मसाला अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. आता हे छान असं एकत्रित केलं की यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी 1 मिनिटभर कमी गॅसवरती यावरती वाफ काढायची की झटपट असा आपला मशरूम मसाला इथं तयार. तर अशा पद्धतीने ओएस्टर मशरूम वापरून मी छान असा मशरूम मसाला घरच्या घरी तयार केला आहे आणि हा मशरूम मसाल्याची भाजी खायला अतिशय छान अशी लागते. तुम्ही चपातीसोबत खा, भातासोबत खा किंवा इव्हन भाकरीसोबत जरी ट्राय केली ना तर ही छानच लागते, कारण छान झणझणीतपणा या मशरूम मसाला इथं आलेला आहे आणि चवीला म्हटल्यानंतर अगदी छान अशी लागते ही भाजी. तर अशा पद्धतीने मशरूम मसाला बनवला तर तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची गरज पडणार नाही, कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये छान असे मिनरल्स आहेत, प्रोटीन्स आहेत, जे आपल्याला नॉनव्हेजमधून सुद्धा मिळतात. तर हेच घटक आपल्याला यामधून सुद्धा मिळणार. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या पद्धतीने अशा ह्या रेसिपी शेअर करत असतेच. ज्या लोकांना अगदी सुरुवातीपासून अशा काही रेसिपी शिकायच्या असतात त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर अशा रेसिपीज आहेत. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकाच. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन अशाच मिळत राहतील आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण